हे बघ, मी तुझा मुलगा आहे, पण प्रत्येक वेळी मला तुझ्या स्वीकृतीची गरज असावी असं नाही. तू जर मला साथ देणार नसशील तर मीही कोणत्या भावनिक सापळ्यांना बळी पडणार नाहीये. मला कोणाचीही संमती नकोय. मला आता स्वतःला पूर्णपणे सिद्ध करायचंय. चल श्रावणी, जा, खुशाल जा. पण ज्यावेळी तुम्ही अपयशी व्हाल ना, त्यावेळेस ह्या घराचा उंबरा तुमचा राहिलेला नसेल, हे ध्यानात ठेवा. आई, माझा नाईलाज आहे, पण मला पूर्ण विश्वास आहे की तू मला समजून घेशील. मला माहितीये ह्या लढाईचा परिणाम काहीही होऊ शकतो, पण आजपासून तुम्ही खरंच माझे अर्जुन झाले. चल. सावकार, अहो बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. माझं एक काम होतं तुमच्याकडे. अरे तुझ्या कामाचं राहू दे, आधी माझं एक जमिनीचा व्यवहार व्हायचंय, ते काम करायला मला जायचंय. तुझ्या कामाचं मग बघतो. अहो पण ऐका तर खरं, अहो माझं सुद्धा व्यवहाराचंच काम होतं तुमच्याकडे. हे स्त्रीधन विकून मला एक जमिनीचा तुकडा हवा होता. घरचं बक्कळ असताना असं का? घरी काय भांडण झालंय का? की घरच्यांनी संपत्तीतून बेदखल केलंय? माफ करा, पण काही वैयक्तिक गोष्टी मी उघड नाही करू शकत. फक्त इतकंच सांगेन की मला जमीन हवी आहे. हे ठीक आहे, पण पांडुरंग माझा खूप चांगला मित्र आहे. त्याला जर हे कळलं तर त्याला खूप वाईट वाटेल. हा व्यवहार होण्याआधी मला त्याची परवानगी घ्यावी लागेल. अहो सावकार, पण मला फक्त एक जमिनीचा छोटासा तुकडा हवाय. सावकार, हवं तर या धनाच्या किमतीत येईल तितकीच जमीन द्या मला, पण माझ्यासोबत व्यवहार करा. एवढं तुला तुझं स्वप्न साकारायचंय तर ठीक आहे, आपण करू व्यवहार. हा आपल्या व्यवहाराचा कागद. हा इथे अंगठा लावा. ठीक आहे, पाराच्या पाठीमागे जो माझा जमिनीचा तुकडा आहे तो आजपासून तुझा. श्रावणी, आता आपलं सगळं स्वप्न पूर्ण होईल. बघ, मी माझ्या मेहनतीने सगळं सिद्ध करतो. हा सौदा रद्द करा. हा व्यवहार होऊ शकत नाही. भाऊजी, तुम्ही यात का पडताय? दादा, अरे आमची सगळी मेहनत अशी पायदळी का तुडवतोस रे तू? सुदर्शनराव, पण आमचा व्यवहार झालाय. यांच्यापेक्षा दुप्पट रक्कम देतो. सौदा माझ्यासोबत होणार. जमीन माझ्या नावावर करा. ठीक आहे, हा व्यवहार आपण करू. अहो सावकार, पण आपला व्यवहार आधी झालाय ना. व्यवहाराचं मला सांगू नका. ज्याची रक्कम जास्त, मी जमीन त्यालाच देणार.
हे काय केलंयस तू? जो आमच्या विरोधात जाणार त्याच्यासोबत असंच होणार. बघतो या गावात तुला कोण आणि कशी जमीन देतं ते. दादा तू कितीही अडचणी आण, पण आमचे स्वामी आमच्या सोबत आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. ते आम्हाला आमची जमीन नक्की मिळवून देतील. मला बघायचंच आहे तुझे स्वामी काय करू शकतात ते. त्या गावात एवढीशी जमीन मिळून दाखव, मग बघतो. प्रत्येक संकट हे स्वामींच्या आशीर्वादाने संधीत बदलतं, हे कळेलच तुला. समर्पणाचं उत्तर समर्थनाने आणि अहंकाराचं उत्तर अंधकाराने. आता भक्तांचा प्रवास चढाईकडे आणि भक्तांना त्रास देणाऱ्यांचा प्रवास उताराकडे. स्वामी, आपण मला बोलवलं? काय रे, राजाला लखोटा दिला का? हो स्वामी, पण महाराजांना एक प्रश्न पडला होता. राज्यभरातून धडाडीचा शेतकरी निवडताना आमच्याकडून काही चूक झाली का? चूक राजाकडून नाही, तुमच्याकडून झाली आहे. तुमच्या परीक्षकांनी चुकीचं नाव निवडलं आणि बक्षीस सुदर्शनला मिळालं. पण स्वामी, परीक्षकांनी जे नाव निवडलं होतं तेच आम्ही महाराजांना सांगितलं, म्हणून सुदर्शनला पारितोषिक देण्यात आलं. सुदर्शनचं नाव जर यादीत नव्हतंच तर आलंच कसं? होतं स्वामी. यादी तपासून बघ. स्वामी, मला नीट का दिसत नाहीये? मला काय होतंय? स्वामी, मला आता नीट दिसतंय. स्वामी, यावर तर हरींचं नाव आहे, सुदर्शनचं नाव तर नाहीच आहे. स्वामी, आमच्याकडून ही चूक कशी काय घडली आम्हाला काहीच कळत नाही. स्वामी, ही चूक कशी काय भरून निघणार? जशी आपली आज्ञा स्वामी. शिव शंकर शंभा. गावातलं कोणीच जमीन द्यायला तयार नाहीये. त्यात मामांजींच्या वर्चस्वामुळे सगळेच घाबरत आहेत. कुणीच त्यांच्या विरोधात जायला तयार नाहीये. थांब. काय झालं दादा? ते थांबवलंस का असं? काय झालं? तुम्ही दोघांनी घरात पाऊल कसं ठेवलं? चालता हो. म्हणजे मी समजलो नाही काही. समजलं नाही? सांगतो. दादा अरे काय करतोयस? तू शेतीसाठी नवीन जमीन शोधतोय ना?
तर आता स्वतःसाठी एक नवीन घर पण शोध. चल निघ. दादा अरे मला घर सोडायचं नाहीये. हे घर म्हणजे माझी जबाबदारी आहे. का अजून कटकारस्थानं करायची का? हे घर ताब्यात घ्यायचंय. वेगळी शेती हवी आहे म्हणून म्हणालात ना. म्हणजे घर तोडायचीच भाषा केली तुम्ही. आम्हाला वाद नकोय. ह्या पैशात शेती घेऊ शकतो आम्ही, घर नाही. ते तुमचं काय ते तुम्ही बघा. दादा वहिनी, आम्हाला घराबाहेर काढण्याचा अधिकार फक्त बाबांचा आहे, तुमचा नाही. आणि मला चांगलं ठाऊक आहे ते मला कधीही घराबाहेर काढणार नाहीत. आम्हीच सांगितलंय त्याला. सुदर्शन आणि सोयरा जे काही करतायत त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. बाबा पण तुम्ही आम्हाला घराबाहेर कसं काढू शकता? आम्हाला वेगळं नाही व्हायचंय. मला फक्त शेतीचे प्रयोग करायचे तितकंच आहे. आमच्या मनात कधीही वेगळं होण्याचा विचार नव्हता मामांजी. अहो, हरीला घराबाहेर काढू नका.